नमस्कार. कसे आमचे माता बहिणी कशा आहेत आमच्या? बरे आहेत ना? मी पण बरी. नमस्कार. कशी आहे आमची आई? ही ट्रॉली नाही का गडगडीत बाहेर यायला लागली या. हे बघा, चहा बनवायचा आहे आपल्या तनूसाठी. त्याला तयार करायचे, शाळेला पाठवायचे. हे बघा, डब्बा भरायचा आहे शाळाचा. चपाती बनवायची एक तनूच्या शाळासाठी. उशीर झालाय, काय करायचं आता? त्याची मम्मी आली तर म्हणे लेकराचा माझ्या डबा नाही केला. मी एवढं बाहेर मरमर करून काम करते तर हे मी डबा पण नाही केला असं म्हणेन. म्हणून मी आता पीठ मळून घेते. पीठ मळून घ्यायला लागले. त्याला म्हणलं ॲपल देते तुला कापून खा, तर म्हणतोय नको मला ॲपल. कापते तरी पण कापते. एक ॲपल कापून देते त्याच्या डब्याला. काय बांधून पुरीला म्हणलं भांडे कुंडे झालेले आहेत, व्यवस्थित लावून घे. तर कशाचं त्यांना दुसरेच काम असणार. मोठं घर म्हणल्याचं नंतर काम पण मोठं, बारीक घर म्हणलं तर काम बारीक. कांदे आणायचे तर बघा, कांदे थोडेच आहेत. कांदे थोडे कांदे तर आपल्याला एकच झटक्यामध्ये जातात. अजून भांडे कुठे नाही लावून घेतले. एक आईचं आणि एक बापाचे भांड झाले. या आलं काल 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 काय पोरीसोरीकडे पण भांडे गेलेत ना. त्यांचे भांडे इकडं, इकडचे भांडे तिकडं, असं झाले ना. तर म्हणलं आता काय करा, ते सट सगळे व्यवस्थित लावून घ्या आणि जे नाही पाहिजेत ते पोरींना देऊन टाक. नाही तर भंगारमध्ये मोडीमध्ये घाल. भंगारमध्ये मोडीमध्ये घाल. मी त्या दिवशीच बोलले होते. आता काय करतात काय माहिती. वेळच भेटत नाही ना त्यांना, काम भरपूर आहे. तुमच्या डब्याला चपाती करून घेते आणि काहीतरी भाजी करते. काहीतरी भाजी काय म्हणजे कसं, त्याला सुक्की भाजी लागते ना. सुक्की भाजी लागते त्याला, आपल्या तनबाईला सुक्की भाजी. फ्रीजमध्ये बघते आता काय आहे भाजीला. ह्याच्यात काय डाळ आहे वाटतं. आता ही डाळ तर फेकण्यातच जाणार आहे. खायलाच नको म्हणतात तर काय आहे बघा. हे 2 महिने झाला आपल्या पोरीनं आणलेले, तिच्या सरनं दिलेलं आहे. हे महागाचं आहे बघा. ही पावडर काढा येणे मला याच्या हाताने. बघा, सरनं दिलेली आहे ही पावडर. ही बाहेरच्या देशातली आहे ही पावडर. बघा बघा, खाल्ली थोडीशी. हे ह्याच्यात खारकाचा असर आहे, खारकाचा. आणि ह्याच्यात दुसरे बऱ्याच वस्तू काय काय येतात आपल्याला, मला काय वाचा येत नाही आहे आणि कुणी बघून खात पण नाही आहे. असे आहेत बघा. ही बालुशाही बघा कधी आणलेली आहे. मी म्हणलं दुसऱ्या घरात गेल्यावर खायला येईन. ही बालुशाही हे बघा, नुसती दूध मल्यासारखी लागते. पण हे पण ह्यांना खायला नको.
आता खाईन आता मीच थोडी थोडी. फेकून द्यायला मला आवडत नाही आहे. फेकून द्यायला मला आवडत नाही आहे. आता इथं बघायला लागले पण काहीच भेटत नाही मला इथं भाजीचं. तर काय करणार. हे काय आहे आता काय माहिती. काय माहिती मला काय वाचायला येत नाही आहे. का वाचायला येत नाही ना काय करणार. तर काय आहे काय नाही माहीत नाही. फ्रीज तर खोलली खरं. फ्रीज काय ह्याच्यातलं मला दिसा नाही एवढं. तर काय आहे काय नाही वाचा येत नाही तर काय करायचं. हे काय वाचायला आलं असतं ना मी सगळ्यांना दाखवलं असतो. बरं आता काय करायचं. वाचायलाच येत नाही मला. मी काय करू. मग म्हणून तर म्हणते अनाडी अनपड अनाडी अनपड. माझी मलाच मी नाव उठवून घेते. आमच्या मायबापाने हे बघा 6 महिने बी मला शाळेत घातलं असतं ना तर मी त्याच्या पुढचं मी खुदच शिकले असते. मला मास्तरची पण गरज नसती लागली. एवढी मी हुशार आहे बघा. जाऊ द्या स्वतःलाच काय हुशार म्हणायचे. लोकांनी म्हणायला पाहिजे हुशार है का नाही. स्वतःलाच मी हुशार म्हणते. दुसऱ्याने म्हणायला पाहिजे मला हुशार. मला दुसरं कोणी हुशारच म्हणत नाही. पहिलं म्हणत होते मला म्हणजे 25 वर्षापूर्वी बोलत होते लयच रंजना हुशार आहे. बसते बांधायला माझ्याकडे यायचं. काय घ्यायचं झालं माझ्याकडे यायचं. आणि आता मला येड समजते. तर मी येडी आहे काय. मी काय येडी दिसते तुम्हाला. मी नाही येडी. मी लय सानी आहे. जाऊ द्या सानी तर सानी येडत येडे आहे का नाही. वाचायला येत नाही मला टेन्शन येते. खायचं बाया काय पडलं काय माहिती. खायचं नाही प्यायचं नाही आणि नुसतं आणायचं पडतं ह्यांना. लई ही पोरगी बेकार आहे. काय पण आणून सुटती आणि बघा तसंच पडतंय. आणि थोडं मग तारखेत गेल्या की मग फेकून द्यायचं. असं असतं का हो. सांगा बरं. सांगा जरा तुमच्या मुलींना समजून. चला जाऊ द्या असू द्या. आपल्याच मुली येत आहे का नाही. आपल्याच मुली येतात समजून घ्यायचं. थोडा मी एक काय बी लावून बसते. चला जाऊ द्या. तन्मय पाणी गरम झाले बरं का. बघा मीच व्हिडिओ काढायला लागले. मीच काढायला येडो हे का नाही. रात्री आलो खालून आणि तेव्हा तिथंच कपडे फेकून टाकले. जस काय कच्चरपटी फेकली या. ए बाबा उठ बरं. चल तुझा टाइम झालाय शाळाचा. धुतलेलं नाही ते चादरनी अंगावर घेऊन बसलाय. आता त्याचं कंबल आहे त्यांनी ते कंबल घ्यायचं ना. ए उठ ना. उठ बरं. काय बसतोय कुत्र्यागत. नीट बस. ए उठ उठ बरं. उठ लवकर उठ. चल. आणि तुला नीट बसायला काही येतच नाही का रे. नीट बसू जाईन जरा. बोललं तरी बी तसं माझे हात दुखतात ना मारायला. उठ बरं तू. उठ उठ मोबाईल ठेव. फेकू नकोस. हा फेकू नकोस. अरे फेकू नको. तू कहाँ फेंका? हाँ क्या मालूम. झाडामध्ये बसल्यात आपल्या गुरुमाता.
काय लावले केक लावलाय तोंडाला त्यांच्या. पाणीच नाही घातलं तर काय करायचं. पाणी नाहीत घालत पुरे. आपल्यालाच बघावं लागते काय करायचं आता. बोलायचं तर मला आता टेन्शनच यायले. कोणाला बोलायला नकोच वाटायला. जे हे ना बरं म्हणायचं. चालत राहायचं. पुढं चालायचं. मागं नाही बघायचं आता. मागं बघायचंच नाही आता. पुढं चालत राहायचं. देव काय म्हणतो, बाळा पुढं चल, मी तुझ्या पाठीशी आहे. हे काय आपली गुरुमाता पाठीशी आहे. ह्यांना आता कुठं ठेवावं लागेल दुसऱ्या जागेवर. दुसऱ्या जागेवर ठेवणार आहे.